गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग. पहा, आपण आज इयत्ता 8वीचं चौथं प्रकरण स्टार्ट करणार आहोत. 3 प्रकरणं अत्यंत सुंदररित्या आपण कंप्लीट केलेत. पहा, 3ही प्रकरण आपले झालेले आहेत. त्याच्यानंतर हे चौथं प्रकरण हे खूप महत्त्वाचं असणारं प्रकरण. का तर हे प्रकरण जॉमेट्रीशी रिलेटेड आहे आणि जॉमेट्री आपल्याला 9वीला गेल्यानंतर एक सेपरेट एक पार्ट जे काही सेकंड आहे, एक बुक आहे ते जॉमेट्रीचं आहे. त्याला ह्या ठिकाणी ह्या जॉमेट्रीच्या बेसिक कन्सेप्ट ज्या आज शिकणार आहोत त्या तुमच्या क्लिअर असतील तर तुम्हाला 9वीला अडचण जाणार नाही. आता प्रकरणाचं नाव आहे काय? अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल. एक 4 नंबरचं प्रकरण आहे. चॅप्टर नंबर 4 इज अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल. हे आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या ठिकाणी तुमच्या बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील ना तर जॉमेट्री अवघड जाणार नाही. लक्षात येत आहे? बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला जॉमेट्रीज काय, प्रत्येक विषयाच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला तो विषय अजिबात अवघड जाणार नाही. त्यामुळे अगोदर बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा बेटर. सगळ्यात अगोदर काय असणं आवश्यक आहे? तुमचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, मेहनत करण्याची तुमची तयारी ठेवा. प्रचंड मेहनत करा. इयत्ता 8वीपासून जर तुम्ही मेहनत करायला सुरू केली तर तुम्हाला भविष्यातल्या कोणते एक्झाम अवघड जाणार नाही. फॉर एक्झाम्पल नीट असेल, IIT असेल, सगळ्या एक्झाम तुमच्या क्लिअर होतील. पण कधी? ज्यावेळेस तुमचं बेसिक क्लिअर असेल. म्हणून 8वीपासून तयारी करा. वेळ तुमच्याजवळ आहे, आणखी तुमचा वेळ गेलेला नाही आहे. लक्षात ठेवा बेटा, सगळ्यात अगोदर तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. बस संपलं काम. बाकी तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही. आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. रेग्युलर अभ्यास करा आणि अभ्यासक्रमाचं वेळापत्रक तयार करा, म्हणजे मॅनेजमेंट करा. कारण कोणताही बिझनेस मॅनेजमेंटशिवाय पुढं जात नाही. एक फॅकल्टी MBA तिथंही मॅनेजमेंट आवश्यक आहे. म्हणून अभ्यासात सुद्धा मॅनेजमेंट करा, नक्कीच यश मिळेल. ओके, इज दॅट क्लिअर? आपण प्रकरण सुरू करतो आहे. चॅप्टर नंबर 4 अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल. फर्स्ट वी आर स्टडी द व्हॉट इज मीन बाय अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल. व्हॉट इज मीन बाय अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल? In this figure, this is one of the figure. This is a triangle. This is triangle ABC is any triangle. ABC is any triangle. Okay. Next, ह्या ठिकाणी पहा बरं, इथं ABC मध्ये जर बेसवर परपेंडिक्युलर टाकला तर त्यालाच काय म्हणतात? त्या सेगमेंटलाच अल्टिट्यूड म्हणतात. फॉर एक्झाम्पल पहा, ह्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल इन ट्रायंगल ABC आपण ह्या ठिकाणी बेस BC घेतला, त्याच्यावर परपेंडिक्युलर टाकतोय. इथं अशा पद्धतीने ठेवलं. पहा, हे असं पॅरलल ठेवायचं. बेस आहे, बेसला पॅरलल अशा पद्धतीने इकडं सरकवत घ्या आणि कुठंपर्यंत? A पॉईंटपर्यंत. एवर आलंय का? पहा, एवर आलंय का? बेस पॅरललच पाहिजे. आणि आता बघा, या ठिकाणी परफेक्ट एवर आलंय आणि खालचंही काय आहे? पॅरलल आहे आणि ह्या पॉईंट एवर आलं आहे. पहा, आणि ह्या ठिकाणी हे असं जोडलं तर पहा, हा व्हर्टेक्स A वरून इथं काय टाकला? परपेंडिक्युलर टाकला. आणि जर हा परपेंडिक्युलर टाकला म्हणजे AK परपेंडिक्युलर टू बेस BC. AK is perpendicular to base BC. Therefore, segment AK is known as altitude. What is meant by altitude? तर altitude तुमचं क्लिअर होणं आवश्यक आहे. पहा, या ठिकाणी काय? इन ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC सेगमेंट AK
perpendicular to side BC. Therefore AK BC ला परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर असेल तर त्या सेगमेंटला अल्टिट्यूड म्हणायचं. Therefore सेगमेंट काय म्हणायचं? Therefore segment AK is altitude of segment AK is altitude. Segment AK is altitude of a triangle ABC. आणि त्याला बेस कोणता घेतलाय? बेस कोणता घेतलाय ह्या ठिकाणी? बेस घेतलाय BC. आणि एक झालं आपलं क्लिअर. त्याच्यानंतर अल्टिट्यूड कशाला म्हणतात हे तुमचं क्लिअर असेल. ओके, ह्या ठिकाणी सेगमेंट AK इज अ अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल ABC. किंवा दुसऱ्या भाषेत आपण लिहू शकतो सेगमेंट PS इज सेगमेंट AK इज अल्टिट्यूड ऑफ. हे झालं. आता सेकंड एक्झाम्पल, दिस इज द ट्रायंगल PQR. इन ट्रायंगल PQR ह्याच्याहून परपेंडिक्युलर टाकला कशावर? बेसवर. त्याला म्हणतात अल्टिट्यूड. देर आर 3 अल्टिट्यूड्स ड्रॉन फ्रॉम एनी ट्रायंगल्स. कोणत्याही ट्रायंगलला किती अल्टिट्यूड काढता येतात? 3 अल्टिट्यूड काढता येतात. हे लक्षात ठेवा. हे स्क्वेअर सेटचा वापर करून आपण अल्टिट्यूड काढू शकतो, बाकी काही नाही. हे तुमच्या लक्षात येणं आवश्यक. आता ह्याला अल्टिट्यूड इथून असा परपेंडिक्युलर टाकायचा आहे. हे Qवर बेसवर परपेंडिक्युलर असं इकडं सरकत घ्यायचं आहे आणि ह्या सेट स्क्वेअरचा वापर करून अल्टिट्यूड आपण टाकतोय. इथं आहे हा जो आहे PK इज द अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल PQR ऑन द बेस काय QR. ओके, एक काढला. आणखी पहा लेकरांनो, ह्या ठिकाणी आपल्याला PR वर अल्टिट्यूड टाकायचा आहे. PR वर टाकायचा आहे तर काय करायचं? ह्या ठिकाणी अशा पद्धतीने ह्या PR ला पॅरलल न्यायचं आहे आणि कुठपर्यंत न्यायचं आहे? Q पर्यंत. PRचा ऑपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे? ऑपोजिट व्हर्टेक्स हा PR आहे. PRचा ऑपोजिट व्हर्टेक्स काय? पॅरलल झालं आणि ह्याच्यातून अशा पद्धतीने ह्या ठिकाणी हे पॅरलल झालं आणि ह्याच्यातून अशा पद्धतीने ह्याच्यावर परपेंडिक्युलर टाकला आणि इथं परपेंडिक्युलर टाकलं. ह्याला नाव देतो QM. देअरफॉर QM परपेंडिक्युलर टू PR. QM कशावर परपेंडिक्युलर आहे? PR वर आहे. आणि मग QM ला सुद्धा काय म्हणतात? अल्टिट्यूड. ओके, हा PK इज अल्टिट्यूड, QM इज ऑल्सो अल्टिट्यूड. इथे एक लक्षात, PK ला अल्टिट्यूड म्हणतात, QM ला सुद्धा काय म्हणतात? अल्टिट्यूड म्हणतात. पहा, इन ट्रायंगल PQR. इन ट्रायंगल PQR सेगमेंट PK काय? सेगमेंट PK is an altitude on a base. On the base altitude on the base काय? QR. On the altitude on the base काय? QR. ओके, हा एक अल्टिट्यूड. त्याच्यानंतर QM इज अल्टिट्यूड. इन ट्रायंगल सेगमेंट QM इज an altitude on the base काय? ऑन द बेस. QM कोणत्यावर अल्टिट्यूड आहे? ऑन द बेस PR वर अल्टिट्यूड आहे. ओके, हे एक झालं. किती अल्टिट्यूड काढले? इथं 2. देर आर 3 अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम एनी ट्रायंगल. हे झालं. त्याच्यानंतर आता पहा बरं, ह्याचा तुम्हाला अल्टिट्यूड काढायचा आहे, ह्याची अल्टिट्यूड काढायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हा परपेंडिक्युलर टाकायचा आहे. इथं परपेंडिक्युलर टाकला. देअरफॉर इन ट्रायंगल XYZ
एक्स ह्या ठिकाणी एक्स ए इज अल्टिट्यूड. ओके, या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे, हा अल्टिट्यूड झाला. त्यानंतर नेक्स्ट आणखी दुसरा कोणता, ह्याच्यावर अशा पद्धतीने आता काय वाय मधून अल्टिट्यूड टाकायचा आहे, तर ऑपोजिट साईड कोणती एक्स झेड, ह्याच्याला पॅरलल घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीने हे दिस इज अँगल. पहा इथं काय वाय बी परपेंडिक्युलर आहे म्हणजे वाय बी सुद्धा अल्टिट्यूड झाला. ओके, आणि ह्या ठिकाणी पहा बरं, आता ह्या व्हर्टेक्समधून अल्टिट्यूड टाकला, ह्या व्हर्टेक्समधून टाकला, आता झेडमधून टाकायचं आहे. म्हणजे काय करायचं, झेडच्या ऑपोजिट असणारी साईड पाहायची. ओके, ह्याला पॅरलल घ्यायचं आहे आणि इकडं अशा पद्धतीने कुठपर्यंत झेडपर्यंत न्यायचं आहे आणि झेडपर्यंत न्यायचं आहे. आणि पहा ह्या व्हर्टेक्समधून याच्यावर अशा पद्धतीने हे काय टाकायचं आहे, अशा पद्धतीने इथं परपेंडिक्युलर टाकायचं आहे. देअरफॉर ओके, इथं परपेंडिक्युलर टाका. देर आर 3 अल्टिट्यूड्स ऑफ एनी ट्रँगल. एनी ट्रँगलला किती अल्टिट्यूड असतात पहा बरं. आता ह्याच्यामध्ये काय सेगमेंट एक्स ए परपेंडिक्युलर टू काय वाय झेड. ओके, नेक्स्ट सेगमेंट वाय बी, सेगमेंट वाय बी परपेंडिक्युलर टू एक्स झेड and segment XC, segment XC perpendicular to XY. Therefore these 3 पहा ह्या ठिकाणी काय XA CZ and काय YB, these are 3 segments are altitude. ह्या ठिकाणी किती अल्टिट्यूड आहेत, 3 अल्टिट्यूड आहेत. अल्टिट्यूड कशाला म्हणतात हे तुमचं क्लिअर झालं बेटा. ओके, अलग लक्षात सगळ्यांचं क्लिअर झालं असेल अल्टिट्यूड कशाला म्हणतात. ओके, ए के अल्टिट्यूड आहे, पी के अल्टिट्यूड आहे, क्यू एम अल्टिट्यूड आहे. ह्या ठिकाणी एक्स ए इज अल्टिट्यूड, वाय बी इज अल्टिट्यूड, झेड सी इज अल्टिट्यूड आणि एक्स ए इज अल्टिट्यूड. आणि ह्याच्यावर आपण अल्टिट्यूडची डेफिनेशन काय बनवणार आहोत. डेफिनेशन पहा, the perpendicular drawn from the perpendicular segment drawn from vertex of a triangle on the side opposite to it is called as altitude. परपेंडिक्युलर असणारा सेगमेंट पहा ह्या व्हर्टेक्समधून ऑपोजिट साईड बी सीला परपेंडिक्युलर असणारा जो सेगमेंट असतो त्या प्रत्येक सेगमेंटलाच काय म्हणतात, अल्टिट्यूड म्हणतात. इज दॅट क्लिअर. नेक्स्ट आपण पाहणार आहेत व्हॉट इज मीन बाय ऑर्थो सेंटर. ऑर्थो सेंटर कशाला म्हणतो. What is mean by orthocenter? In this figure, there are 3 altitudes intersect each other in a single point. Then this point is denoted by O and this point is known as ऑर्थोसेंटर. हे तीनही पॉइंट परस्परांना एकाच बिंदूमध्ये छेदलेत म्हणजे हे सेगमेंट कॉन्करंट आहेत इथं ह्या ठिकाणी छेदलेत आणि हा जो पॉइंट असतो दिस पॉइंट इज नोन ॲज ऑर्थोसेंटर. ऑर्थोसेंटर ह्या ठिकाणी कशाला म्हणतात हे समजलं पाहिजे तुम्हाला. ऑर्थोसेंटर कशाला म्हणतात. तीनही अल्टिट्यूड्स परस्परांना ज्या एकाच बिंदूमध्ये इंटरसेक्ट करतात दिस पॉइंट इज नोन ॲज ऑर्थोसेंटर. एकदा पाहून घ्या. ऑर्थोसेंटर द पॉइंट ऑफ कॉन्ग्रुअन्स इज कॉल्ड ॲज ऑर्थोसेंटर. हे 3 पॉइंट ज्या ठिकाणी परस्परांना इंटरसेक्ट करतात दिस पॉइंट ऑफ कॉन्ग्रुअन्स इज नोन ॲज ऑर्थोसेंटर. हे लक्षात आलं पाहिजे. हे तुमचं क्लिअर झालं. अ ट्रायंगल हॅज 3 अल्टिट्यूड्स. लक्षात ठेवा अ ट्रायंगल हॅज 3 अल्टिट्यूड्स बिकॉज इन ट्रायंगल देर आर 3 व्हर्टेक्स. 3 व्हर्टेक्स असतात. प्रत्येक व्हर्टेक्समधून आपण परपेंडिक्युलर टाकू शकतो आणि म्हणून प्रत्येक ट्रायंगलला किती अल्टिट्यूड असतात
तीन असतात त्यालाच शुद्ध मराठीत शिरोलंब म्हणतात. काय म्हणतात? शिरोलंब. आणि अल्टिट्यूड हा परपेंडिक्युलरच असतो, हे क्लिअर झालं. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी ज्या एकाच बिंदूतून पास होते तिन्ही अल्टिट्यूड त्याला म्हणतात अर्थो सेंटर. आणि अर्थो सेंटर कशाने डिनोट करतात? अर्थो सेंटर इज डिनोटेड बाय ओ. हे तुमचं क्लिअर झालं असेल तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आज इथंच थांबणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत काय? कन्स्ट्रक्शन ऑफ अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल. काय? कन्स्ट्रक्शन ऑफ अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहेत. आपण इथंच थांबवत. सर्वांना बाय.